आज आम्ही आदि शबरी कृषी पर्यटन स्थळ बोरमाळ या ठिकाणी भेट दिली आणि खरोखरच हे स्थळ पाहिल्यावर एक अतिशय वेगळं असं प्रसन्न असं वातावरण आपण या फोटोमध्ये पाहत असाल की अतिशय सुंदर इथे या ठिकाणी बनवलेलं आदिवासींच्या परंपरेनुसार या ठिकाणी बनवलेलं आहे आणि राहण्यासाठी उत्तम सोय आहे। या ठिकाणी 25 रूम्स AC नॉन AC रूम अवेलेबल आहेत। जेवणासाठी आपल्याला या ठिकाणी आदिवासी पद्धतीने सगळं आपल्याला या ठिकाणी जेवण मिळतं आणि उत्कृष्ट पद्धतीने सगळं आपल्याला या ठिकाणी मिळत असतं। तर मी पर्यटकांना आव्हान करेन की नक्कीच तुम्ही एकदा बोरमाळ या ठिकाणी येऊन या पर्यटन स्थळाला भेट द्या आणि त्याचा आस्वाद नक्की घ्या। खूपच सुंदर दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। या ठिकाणी आमचा गोलू आणि वेदांत यांनी पण भेट दिलेली आहे। या ठिकाणी जेवणाची व्यवस्था आहे, उत्तम प्रकारे व्यवस्था केलेली आहे। आपण बघतो की लाकडी खुर्च्या, आपल्या घरगुती पद्धतीने जेवण मिळतं सगळं खूप छान। या ठिकाणी आल्यावर अतिशय मन रमून जातं आणि इथंच राहावं असं वाटतं, इथून बाहेर पाऊल पडत नाहीत। खूप सुंदर या ठिकाणी आपण बघतोय AC रूम अवेलेबल आहेत राहण्यासाठी। खूप सुंदर निसर्गरम्य असं ठिकाण। खरंच आपण या ठिकाणी या, भेट द्या आणि तो प्रत्यक्ष जो आनंद आहे तो तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता। हे आपण किचन बघू शकतो, अतिशय स्वच्छ सुंदर या ठिकाणी सगळं टापटीप ठेवलेलं आहे। आमचा वेदांत तिकडे हां घेतो। हे आपण बघतोय आदिवासीची हट पर्णकुटी। आपण पाहू शकता सुरगाणा तालुका आदिवासी फार्म हाऊस प्रोड्युसर कंपनीची शबरी कृषी पर्यटन स्थान बोरमाळ या ठिकाणी आपण आहोत। अतिशय सुंदर इथे या ठिकाणी राहण्याची व्यवस्था, आदिवासी पद्धतीने जेवण खूप छान। या ठिकाणी मंदिर, राहण्याची व्यवस्था, निसर्गरम्य असं हे ठिकाण। नक्कीच या ठिकाणी भेट द्या आणि या निसर्गाचा आनंद लुटा।